मार्गी येथून ओबीसी जनजागरण संकल्प यात्रेचे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून नवेगाव येथे स्वागत करण्यात आले। ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी व ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन 3 फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून या यात्रेला सुरुवात झाली असून पुढील 2 दिवस ही यात्रा गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये जाणार आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। गोंदिया जिल्ह्यात आज ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे स्वागत झालेले आहे। ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी आणि ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सरकारने तातडीने सुरू करण्यात यावे या मुख्य मागणीला घेऊन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम इथून 3 फेब्रुवारीला ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे शुभारंभ करण्यात आलेले आहे आणि या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव येथे या संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयीन लढाई असो की संसदीय लढाई असो, प्रत्येक वेळी ओबीसी समाजाच्या जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला जातो। तसेच ओबीसी समाजाला विविध संवैधानिक अधिकार देताना ओबीसीची जनगणना कुठे आहे, त्यांचे आकडे कुठे आहेत असा प्रश्न न्यायालयाच्या वतीने उपस्थित केला जातो। त्यामुळे ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी या मुख्य मागणीकरता ही संकल्प यात्रा काढण्यात आलेली आहे। बिहार राज्य सरकारने आता नुकतेच ओबीसींची जनगणना केली, त्यांची आकडेवारी समोर आलेली आहे। आंध्र प्रदेश सरकारने ओबीसींची जनगणना सुरू केलेली आहे। राज्य सरकारनेही ओबीसी समाजाच्या जनगणनेचा ठराव पारित केलेला आहे। मराठ्यांच्या जनगणनेचा प्रश्न उपस्थित झालेला असताना त्यांचीच जनगणना करण्यात आली, मात्र ओबीसी समाजाच्या जनगणनेचा प्रस्ताव पारित असतानाही राज्यातील सरकारने ओबीसी जनगणना सुरू केली नाही। त्यामुळेच राज्य सरकारने त्वरित ओबीसींची जनगणना सुरू करावी आणि त्या 15 फेब्रुवारीपर्यंत ओबीसींचे वसतिगृह सुरू करावे याकरिता ही संकल्प यात्रा विदर्भात फिरत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।